प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजप उमेदवारांचा प्रभावी प्रचार सुरू। प्रभाग क्रमांक 2 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर किरण मालक देशमुख, नारायण बनसोडे, सौ कल्पना कारभारी व सौ शालन शिंदे यांच्या प्रचारार्थ मित्रनगर, शेळगी परिसरातील जवाहर नगर तसेच विविध भागात बैठकीच्या माध्यमातून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे। या प्रचार बैठकीत श्री ज्ञानेश्वर कारभारी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की शहर उत्तरचे लाडके आमदार श्री विजयकुमार देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली तसेच सध्याच्या भाजप उमेदवारांच्या माध्यमातून प्रभागात मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे। त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपलाच मतदान करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले। यावेळी युवा नेते केदार उंबरजे यांनीही विकासाची गती पुढे नेण्यासाठी भाजपच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन मतदारांना केले। तसेच लाडक्या बहिणींनी भाजप उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे आवाहनही करण्यात आले। उमेदवार डॉक्टर किरण मालक देशमुख यांनी आपल्या भाषणात मागील 10 वर्षात प्रभागात करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला। मूलभूत नागरी सुविधांसाठी भाजप नगरसेवकांच्या माध्यमातून तसेच आमदार श्री विजयकुमार देशमुख मालक यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले। पूर्वी केलेल्या कामांची पावती नागरिकांनी मतदानाच्या माध्यमातून द्यावी तसेच घरातील प्रत्येक व्यक्तीने मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले। भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 2 अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आपण बैठक आयोजित करण्यात आलेला आहे आणि या बैठकीला उपस्थित असलेले केदार उंबरजे माझ्यासोबत जे या पॅनलमध्ये उभे आहेत कल्पना कारभारी, बनसोडे सर आणि शिंदे मेंबर ते सुद्धा या ठिकाणी आमच्यासोबत पॅनलमध्ये उभे आहेत आणि ज्यांनी या बैठक आयोजित केले असे अनंत वाघे, कुमार कसाडे, संपूर्ण त्यांचे मित्रपरिवार, या भागातले माता भगिनी, वडीलधारी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 2017च्या निवडणुकीमध्ये आपल्या शेळगी भागात जे अवस्था होती, जे रस्त्याचं ड्रेनेजचं पाण्याची त्रास होतं ते आता जवळपास 100% आपल्या भागातनं पूर्णपणे ते मार्गी लावण्यात आलेलं आहे आणि अनेक अडचणीतनं या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे। भारतीय जनता पार्टीचे तुम्ही जेव्हा मतदान घातलेलं आहोत एक अपेक्षाने तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला की या भागाचा जे तुम्ही कष्टातनं दिवस काढत होता त्याच्यातनं आपण बाहेर निघावा, कुठंतरी आपण जेव्हा बाहेरचं काम करून घरी येतो सुखाचं झोप आपल्याला लागावा, जेणेकरून आपण ज्या परिसरात राहतो आपल्याला सुद्धा समाधान व्यक्त व्हावं की आपण एक चांगल्या परिसरामध्ये राहतो आणि हे जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न होतं ते आमदार विजय देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी पूर्ण बैठक आपण आयोजित केलेला आहे। या ठिकाणी कसाडे साहेब असतील, स्वामी साहेब असतील आणि या भागामधील सर्व मालकावर प्रेम करणारे माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि युवक मित्रांनो, आपल्या सगळ्याला माहिती आहे की आज शेळगी दहीच्या परिसरामध्ये किरण देशमुख साहेब 17 ते 22 या 5 वर्षाच्या कालामध्ये अनेक शेळगी दहीच्या परिसरामध्ये विकासाची कामं केलेली आहेत। 22 तारखेला 2022ला निवडणुका लागायची होती, परंतु निवडणूक पुढे गेल्यामुळे जे काही 3 ते 4 वर्ष कालावधी होता त्या कालावधीमध्ये देखील आदरणीय किरणजी देशमुख कारभारी साहेब हे चारही उमेदवारांनी या ठिकाणी लक्ष घालून सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, शहर उत्तरचे विद्यमान आमदार आदरणीय विजयकुमार देशमुख मालकांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी लाखो रुपये निधी करोडो फक्त आपले विजयकुमार देशमुख मालक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व ह्या मित्रनगर, कुमारस्वामी या भागातील विकास झाला। आम्हाला एवढंच बोलायचं की ह्या 15 तारखेला मतदान आहे। मतदानाच्या स्वरूपात आपण या भागातील खरोखरच या माझ्या माता भगिनींना एवढंच सांगते की आम्ही चारही उमेदवार 15 तारखेला मतदान करून आम्हाला स्वतःने निवडून द्यावं त्याची किरण मालक देशमुख, सौ कल्पना कारभारी, केदारनाथ उंबरजे
मालिंगप्पा परमशेट्टी, ज्ञानेश्वर कारभारी, सिद्धा नागशेट्टी, विरेश उंबरजे, आनंद वाघे, शांताई स्वामी, उमाकांत साखरे, नितीन वडतिले, अमित हादरे, केदार येनेगुरे, कुमार धसाडे, अतिश अलदार, आकाश बेल्याळ, अझर शेख तसेच मोठ्या संख्येने माता भगिनी व नागरिक उपस्थित होते.